खदान परिसरात एक महिला बाहेरून महिलांना बोलावून त्यांना पैशाचे आमिष दाखवत देह व्यापारासाठी प्रवृत्त करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी छापा टाकला। कारवाई दरम्यान 2 महिलांची सुटका करण्यात आली असून मुख्य आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे। घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल तसेच इतर साहित्य असं एकूण सुमारे 61,050 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी महिलाविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 च्या कलम 3, 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मानव तस्करी या जबरदस्तीच्या देह व्यापाराविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी संशयास्पद हालचालीची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। पीडित महिलांना आवश्यक मदत व संरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जनअभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी एम.जे. गोरवे। पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये आम्हाला एका अपार्टमेंटमध्ये देह व्यापाराचा व्यवसाय एक महिला करते व त्या ठिकाणी कुंटनखाना चालतो अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय चंद्रकांत रेड्डी सर यांच्या आदेशावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोबत परीक्षेतील सहाय्यक अधीक्षक आदरणीय ईशानी मॅडम, त्यासोबतच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सुदर्शन पाटील सर यांच्या स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी कुंटनखाना चालतो असं आम्हाला माहिती मिळाली। तिथे रेड केला असता त्या ठिकाणी आम्हाला 3 एक जी चालवणारी आहे ती एक महिला आरोपी व त्या ठिकाणी इतर 2 महिला मिळाल्या, त्यासोबतच एक ग्राहक व आम्ही एक पाठवलेला पंटर असे सर्व ते मिळून आला। आम्ही सापळा रचून त्या सर्वांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आमचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे।